यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि अलंकापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोज तेजस्फुरतिप्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र टाकळे आम्ही या गावामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहोत आणि याही वर्षी भागवत कथेचे रसिक आपण झालेलो आहोत। या वर्षी त्या भागवत कथेचं नियोजन करण्यात आलं आणि त्या आनंदामध्ये उत्साहामध्ये आपण हे श्रीमद भागवत कथा रूपी गंगा या गंगेमध्ये आपण स्नान करत आहोत, या गंगेचं श्रवण करत आहोत आणि श्रवण करत असताना कसे 5 दिवस निघून गेले कळाले सुद्धा नाही। आज आपल्या कथेचा 6वा दिवस, 6ष्टम दिवस। नामस्मरणामध्ये वेळ कसा जातो समजत नसतं। आपण पहिल्या दिवशी नारदांचं चरित्र पाहिलं। ते ऋषीमुनी आले, 4 महिने कसे गेले, चातुर्मास कसा संपला त्यांना समजलं नाही। नामस्मरणामध्ये आपला जो काळ आहे तो आपल्याला समजत नाही, हा कसा निघून जात असतो। म्हणून आपल्या कथेचे 5 दिवस गेले, आपल्या भागवत कथेचा आज 6वा दिवस आणि उद्या आपली असणारी कथा विराम घेईल। आपल्या कथेचा उद्या शेवटचा दिवस, 7म दिवस। उद्या दत्त जयंती, भगवान दत्तात्रयांचा उत्सव आपल्याला उद्या साजरा करायचा आहे आणि भागवताची समाप्ती, भागवत कथा आपली उद्या विराम घेईल। आजपर्यंत भागवत कथेमध्ये अनेक कथा आपण श्रवण केल्या। माझ्या वजनापेक्षा हारच जास्त झाले म्हणून काढून ठेवले। आजपर्यंत भागवत कथेमध्ये अनेक कथा आपण श्रवण केल्या। भागवताच्या 10म स्कंधापर्यंत आपण आलेलो आहोत आणि भागवताच्या 10म स्कंधामध्ये भगवंताचा जन्म उत्सव आपण साजरा केला। भगवंताच्या अनेक असणाऱ्या लीला आपण काल श्रवण केल्या। भगवंताने कशा लीला केल्या, कशी चोरी केली, या सर्वाचा आपण काल श्रवण केलं।
भगवंताला अनेक गोपिका पकडण्याचा प्रयत्न करतायत, पण भगवंत काय पकडायला सोपे आहेत का? हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता घे तुम्ही गोकुळच्या नारी. सोपं आहे का एवढं? ब्रह्मविधीचा जनित आहे, याला धरणं सोपं नाही. भगवंताला पकडण्याकरता गोपिका प्रयत्न करतायत, पण अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक त्याला पकडणं सोपं नाही. याला पकडायचं असेल तर आपल्याला यशोदा माता व्हावे लागेल. यशोदा मातेशिवाय हा भगवंत कोणाला पकडला नाही. भगवंतांनी चोऱ्या केला, अनेक असणारे गारहाणे यशोदा मातेकडे जात होते. यशोदा मातेने भगवंताला बांधण्याचा प्रयत्न केला, पण बांधत असताना ज्या उखळाला बांधायचं होतं, बांधण्याकरता दोरी पाहिजे होती, दोरी आणली, पण किती मोठी दोरी आणली तरी 2 बोट कमी पडायची. भगवंताला बांधता येईना. पण शेवट भगवंताने विचार केला, आता किती अंत पाहावा, आणि मग भगवंताने स्वतःला बांधून घेतले. कथेला आपण आपल्या आजच्या भागवत कथेमध्ये प्रवेश करूया. भागवत कथेमध्ये आपण अनेक असणाऱ्या लीला काल पाहण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला जेवढ्या लीला पाहायच्या होत्या तेवढ्या लीला पाहणं झालं नाही. पण आज आपण लीला पाहण्याचा प्रयत्न करू. भगवंताने चोरी केली, आणि चोरी केल्यानंतर यशोदा मातेने सांगितलं, लाला आता तू इथं थांबायचं नाही. मग कुठे जायचं? तू आता रानामध्ये जायचं. उद्या जाई राना, उद्या जाई राना, उद्या जाई राना, उद्या जाई राना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, उद्या जाई राना, राना उद्या जाई राना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, उद्या जाई राना, राना उद्या जाई राना, राना. देवाला सांगितलं, आता तुम्ही इथं थांबायचं नाही. लाला फार खोड्या करायला लागला, आता उद्यापासून तू रानामध्ये जायचं. आणि मग भगवंत रानामध्ये जात होते. मग भगवंत रानामध्ये जात असताना ते कसं स्वरूप असायचं? छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटस मेरो मदन गोपाल, छोटस मेरो मदन गोपाल, छोटस मेरो मदन गोपाल. छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटस 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 मेरो मदन गोपाल, छोटस मेरो मदन गोपाल, छोटस मेरो मदन गोपाल. छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन
घास खाए गैया दूध पिए ग्वाल, घास खाए गैया दूध पिए ग्वाल, माखन खावे मदन गोपाल, माखन खावे मेरो मदन गोपाल। छोटी 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 गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, मदन गोपाल, मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल। आणि भगवंताने या सर्वांना सोबत घ्यावं आणि रानामध्ये जावं. रानामध्ये जात असताना ज्यावेळेस यशोदा मातेने सांगितलं तुम्ही रानात जा, आणि रानात जायचंय त्या दिवशी सर्व असणारे गोपाळ त्या असणाऱ्या राजवाड्यात समोर आले. राजवाड्यात समोर आल्यानंतर यशोदा माता आपल्या असणाऱ्या लालाला दुपारी खाण्याकरता काहीतरी डब्बा द्यायचा. ते सर्व बांधून द्यायचं आणि देऊन मोठाले गोपाळांना सांगायचं. काय सांगायचं? सांभाळा मुरारी प्राणू माझा, काय करा? माझ्या असणाऱ्या लालाचा सांभाळ करा. हा तुम्हाला खायला मागणार नाही, हा तुम्हाला पाणी प्यायला मागणार नाही, काही मागणार नाही, याचा तुम्ही सांभाळ करा. ते गोपाळ म्हणायचे आम्हाला माहिती हा कसा आहे, हा सगळं मागतो, तुम्ही काळजीच करू नका. आणि मग भगवंत रानामध्ये गेले. रानात गेल्यानंतर अनेक लीला भगवंताने रानामध्ये जाऊन केल्या. त्या असणाऱ्या गोपाळांसंग अनेक असणारे खेळ खेळायचे. हमामा खेळायचा, कबड्डी खेळायची. हुत तो पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, तो पोरा हमामा घुमरी वाले गमामा, हुत तो पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, तो पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, घुमरी वाजे धमामा, घुमरी वाजे गमामा, ओ घुमरी वाजे धमामा, घुमरी वाजे गमामा, हुत तो पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, हुत तो पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, तो पोरा हमामा घुमरी वाजे गमामा, तो पोरा हमामा घुमरी वाजे गमामा. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हो खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, अबक दुबक अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अनेक असणारे खेळ भगवंताने खेळायचे. अनेक असणारे गोपाळ, मधुमंगल, पेद्या, सुदामा, मनसुख या सर्वांबरोबर अनेक खेळ खेळायचे. आणि अनेक खेळ खेळल्यानंतर मग सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या घ्यायच्या आणि त्या खायच्या. भगवंताने सांगितलं आपल्याला काला करायचा आहे. काला करायचा आहे. हो देवा, कसा काला करायचा आहे? उद्याच्याला येताना सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. ठीक आहे म्हटले. दुसऱ्या दिवशी सर्व असणाऱ्या गोपाळांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या आणि शिदोऱ्या आणल्यानंतर भगवंताने त्या सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र करून तो असणारा काला केला. तो असणारा काला कसा होता त्याचं वर्णन भागवतकार करतात. बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगभेत्रे च कक्षे, वामे पाणुमश्रुन कवलं तत्फलान्यंगुलीषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदोहासयन्नर्मभिस्वैः, स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञ भुग्बालकेलिः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर असणारा काला केला आणि तो असणारा काला सर्व गोपाळांनी खाल्ला. ज्यावेळेस भगवंताने हा काला केला, तो काल्याचा प्रसाद प्राप्त व्हावा याच्याकरता अनेक देवदेवता त्या ठिकाणी आले. पण भगवंताने तो काला कोणालाच दिला नाही. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने विचार केला, मला काला दिला नाही, यांच्याकडे पाहावं लागेल. काय करायचं? ज्या वेळेस हे असणारे गोपाळ आणि भगवंत काला खात होते, खात असताना यांचे जे गाई गुरे होते त्या लांब त्या अरण्यामध्ये गेले, वनात गेले. त्यावेळेस बाकीच्या गोपाळांनी म्हटलं देवाला,
लाला आपले ते गायी लांब गेल्या, त्या घेऊन ये बरं. मग भगवंताने त्या गायी आणण्याकरता जावं. आणि गायी आणण्याकरता गेल्यानंतर तिकडं पाहिलं तर तिकडं एकही गाय दिसली नाही. अरे गाय कुठे गेली असेल? परत यांना विचारण्याकरता आले. इकडं पाहिलं तर गोपाळही नाही. कुठे गेले गोपाळ, कुठे गेल्या गायी? भगवंतानी अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि त्यांना समजलं, अरे या ब्रह्मदेवाने हे असणारी गायी, हे असणारे गोपाळ सत्य लोकामध्ये नाही. अरे हा ब्रह्मदेव म्हणजे माझाच मुलगा आणि हा बापाची टिंगल करायला लागला. पाहतो म्हटले याच्याकडे. काय करायचं? त्यावेळेस भगवंताने जेवढ्या गायी होत्या, जेवढे गोपाळ होते, तेवढे असणारे रूपे धारण केले. त्यांच्या अंगावर असणारे जेवढे वस्त्र आहेत ते वस्त्र भगवंत झाला. त्यांच्या अंगावर जे जे काही गोष्टी होत्या सर्व भगवंताने धारण केल्या. भगवंत गाय झाला. भगवंताने एवढे अनेक स्वरूप धारण केले आणि सायंकाळच्या वेळी त्या असणाऱ्या गोकुळामध्ये प्रवेश केला. गोकुळात प्रवेश केल्यानंतर रोजच्या पेक्षा वेगळा आनंद गोकुळवासियांना वाटायला लागला. जे गोकुळवासी भगवंताला पाहण्याकरता दररोज नंद बाबांच्या राजवाड्यात यायचे, ते कोणी नंद बाबाच्या राजवाड्यात येणार का? कारण त्यांना तोच अनुभव आपल्या गायीपासून प्राप्त व्हायला लागला. तोच अनुभव त्या असणाऱ्या गोपाळांपासून प्राप्त व्हायला लागला. ब्रह्मदेवाची ही लीला 1 वर्षभर लीला चालली. आणि 1 वर्षानंतर ब्रह्मदेवाने विचार केला, खाली काय चाललंय पाहून यावं. खाली आला आणि खाली पाहण्याकरता आल्यानंतर पाहिलं तर भगवंत तर त्या गोपाळांसोबत खेळत आहे. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाने पाहिलं भगवंत तर या ठिकाणी एकटे नाहीत, सर्व गोपाळ या ठिकाणी आहेत, सर्व गायी या ठिकाणी आहेत. त्यावेळेस ब्रह्मदेवाने विचार केला, हे जर या ठिकाणी आहेत तर मग वरती आहेत का नाहीत ते पाहण्याकरता वर जावं. पण तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मदेवाचं स्वरूप धारण केलं आणि वरती सत्यलोकात गेले. सत्यलोकात गेल्यानंतर तिथले जे सेवक होते त्या सेवकांना सांगितलं, तुम्ही आता लक्ष ठेवत जा, माझ्यासारखे कितीतरी ब्रह्मदेव तयार झालेत, आपल्याकडे येतात आणि मी ब्रह्मदेव आहे म्हणून सांगतील, कोणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही. ते म्हटले बरं आहे. आणि हा भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाचा अवतार घेऊन सत्यलोकाच्या गादीवर जाऊन बसतो. बसल्यानंतर खरे ब्रह्मदेव पाहण्याकरता आले, गोपाळ आहेत का नाही. आणि वर आल्यानंतर पाहतायत तर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांना भगवान श्रीकृष्ण दिसतायत आणि सेवकांना ब्रह्मदेव दिसतायत. या ब्रह्मदेवाने त्या सेवकांना सांगितलं, मी आत चाललोय. त्या सेवकांनी अडवलं, आत कुठं? आमचे मालक आतमध्ये आहे, तुम्ही आत कुठे चालले? अरे ते मालक नाहीत, मी मालक आहे. आमच्या मालकानं येतानाच सांगितलंय, माझ्यासारखे बरेच ब्रह्मदेव आता फिरत आहेत, आम्ही तुम्हाला आत जाऊ देत नाही. त्यावेळेस ब्रह्मदेव भगवंताला शरण गेले आणि भगवंताला शरण जाऊन भगवंताला माफी मागितली, आम्हाला माफ करा. जेवढे काही गोपाळ होते, जेवढ्या गायी होत्या, त्या सर्व गायी गोपाळ भगवंताला पुन्हा दिल्या. पण दिल्यानंतर ज्या वेळेस हा ब्रह्मदेव भगवंताची स्तुती करायला लागला, या असणाऱ्या गोपाळांची स्तुती करायला लागला, ब्रह्मदेव म्हणायला लागला, अहो भाग्यम हो भाग्यम नंद गोप व्रजौ कसा. अरे गोपाळांनो, काय तुमचं भाग्य आहे. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक नंद नंद आनंद गण गोपपती रास रासेश्वर द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण साक्षात तुमचे मित्र आहेत. काय तुमचं भाग्य आहे. पण एवढं वर्णन करून सुद्धा भगवंताने त्याला माफ केलं नाही ब्रह्मदेवाला. का? कारण हा जो ब्रह्मदेव होता, या ब्रह्मदेवाने त्या गोपाळांचं आणि भगवान श्रीकृष्णांचं यांच्यामध्ये 1 वर्षाचा विरह प्राप्त करून दिला होता. ब्रह्मदेवाने 2 अध्यायामध्ये त्या ठिकाणी स्तुती गायली, पण ब्रह्मदेवाला माफ केलं नाही. भगवंताने ही असणारी लीला केली. ही लीला केल्यानंतर भगवंताने त्या असणाऱ्या वनामध्ये अनेक असणारे जे कंस राक्षस पाठवत होता. कंस म्हणजे भगवंताचा मामा, आणि मामाने जेवढे काही खेळणे पाठवावीत ते भाच्याने सर्व मोडून टाकावीत. एकही खेळणं नीट ठेवत नव्हतं, सगळे खेळणं मोडायचे. आगासूर पाठवला, बकासूर पाठवला, सर्वांचा उद्धार भगवंताने केला. कालिया नावाचा सर्प होता, त्या यमुनेच्या डोहामध्ये आलेला होता. याचा उद्धार करावा लागेल, याला बाहेर काढावं लागेल, हा लांब गेला पाहिजे. आपल्या गोकुळवासियांना याचा त्रास होत आहे.
पण काय करावं? त्यावेळेस भगवंताने सर्व गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, आज आपल्याला चेंडू फळी खेळायची. आजच्या भाषेत झालं तर बोलायचं तर आपल्याला क्रिकेट खेळायचं. बर, क्रिकेट खेळायचा? हो देवा. बर, खेळायचं. मग सुदाम देवांनी सांगितलं, लाला आपण खेळू, पण आपले काय नियम आहेत. काय? त्या डोहामध्ये अजिबात बॉल गेला नाही पाहिजे, तो आपला चेंडू गेला नाही पाहिजे. अरे नाही जात रे, एवढ्या लांब मी मारत नाही. आणि जर गेला ना, आपल्याकडे एकच चेंडू आहे, तुला स्वतःला आणावं लागेल. भगवंताने सांगावं, गेला तर मी आणतो, काळजी करू नका. आणि त्यांची असणारी चेंडू फळी सुरू झाली. त्या असणाऱ्या सुदाम देवांना चेंडू फेकावा आणि भगवंताने असा एक बॉल मारला, बाउंड्री डायरेक्ट त्या यमुनेच्या डोहामध्ये बॉल गेला. सुदाम देवांना सांगितलं, लाला तुला सांगितलं होतं, आपला असणारा हा जो चेंडू आहे आपल्याकडे एकच होता. त्या असणाऱ्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प आहे. कितीतरी गायांनी ते पाणी पिलं, त्यांचा मृत्यू झाला. तुला सांगितलं होतं मारू नको, एकच बॉल आहे, एकच चेंडू आहे, मग आता तुला आणून द्यावं लागेल. त्यावेळेस भगवंताने म्हणावं, अरे मी आणून देतो. आणि भगवंत तो असणारा चेंडू काढण्याकरता गेले. यांना वाटलं कशाचा जातोय, पण हळूहळू हळूहळू भगवंत पुढे जायला लागले. आणि ज्या वेळेस त्या यमुनेच्या डोहाच्या जवळ आले, जवळ आल्यानंतर गोपाळांनी हाका मारायला सुरुवात केली, अरे लाला जाऊ दे, आपण दुसरा तयार करू, लाला जाऊ दे. पण भगवंत काय मागं पाहायला तयार नाही, भगवंत पुढे निघतायत. त्यावेळेस सुदाम देवांना भीती वाटायला लागली, अरे हा जर खरंच गेला, याला काही झालं तर मीच सांगितलं होतं, थांबवलं पाहिजे. जवळ गेले, पण भगवंत काय थांबायला तयार नाही. त्या असणाऱ्या वृक्षावर चढले आणि खाली गेले. खाली गेल्यानंतर तो जो कालिया नावाचा सर्प होता, त्या सर्पाशी भगवंताने युद्ध केलं. आणि युद्ध करून त्याच्या फण्यावर भगवंत विराजमान झाले. हळूहळू हळूहळू वर आले. सर्व गोकुळवासियांना कळालं होतं. या असणाऱ्या गोपाळांनी गोकुळवासियांना सांगितलं, भगवंत डोहामध्ये गेले, भगवंत डोहामध्ये गेले. सर्वांना बोलवून आणलं. सर्वजण त्या डोहाच्या समोर उभा आहेत. यांना वाटायचं भगवान गेला का काय, आपला असणारा लाला, आपल्यावर प्रेम करणारा लाला गेला का काय. हळूहळू त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये रक्त दिसायला लागलं. यांना वाटायचं आपल्याच असणाऱ्या लालाचं असेल. भीती वाटायला लागली. पण भगवंताने त्या कालियाचा त्याचं मर्दन केलं. त्याच्या फण्यावर उभे राहिले. हळूहळू वर आले. वर आल्यानंतर या असणाऱ्या गोपाळांना, गोकुळवासियांना आनंद झाला. आणि भगवंताने त्या असणाऱ्या कालियाच्या फण्यावर सुंदर असणारे तांडव केलं. त्या तांडवाचं वर्णन फार गोड केलेलं आहे. तांडव गती मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव गती मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव पे मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव पे मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव गती मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव गती मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव मुंडन पे नाचत गिरधारी. करत नागवधुहारी, तांडव गती मुंडन पे नाच गिरधारी, तांडव पे मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव पे मुंडन पे नाचत गिरधारी, तांडव पे मुंडन पे नाचत गिरधारी. भगवंताने त्याच्यावर असणारं सुंदर तांडव केलं. पम 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 पग पटकत, फम 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 फननी परत, वम 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 विनती करत नागवधुहारी, तांडव गती मुंडन पे नाचत गिरधारी. ते तांडव आपण मागच्या वर्षी पाहिलं. ते तांडव कसं असतं. भगवंताने तांडव केलं. त्या कालियाला सांगितलं, आता तू इथं राहायचं नाही, दुसरीकडे जा. त्यावेळेस त्या कालियानं सांगितलं, मला त्या गरुडाची भीती वाटते. भगवंताने सांगितलं, त्या गरुडाला माझे पाय चांगलेच माहित आहे, तू आता काळजी करू नको. तो असणारा कालिया निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर भगवंताला घेऊन सर्व गोकुळवासी त्या गोकुळामध्ये जातात. गोकुळामध्ये प्रवेश करतात. भगवंताचा अभिषेक करतात. आणि भगवंत अनेक लीला करत आहे. याच्या पुढेही अनेक असणारे दैत्य कंस पाठवतोय.
आणि भगवंताने त्या सर्व असणाऱ्या दैत्यांचा उद्धार करावा. एक वेळेस भगवंताने सुंदर असणारी बासरी वाजवली. ती असणारी बासरी ऐकून जेवढ्या काही गोपिका आहेत त्या गोपिकांनी त्या बासरीचं वर्णन केलं. ही बासरी कशी आहे, त्या वेणुगीताचं वर्णन केलं. ते वेणुगीत भागवतामध्ये आलं. यानंतर भगवंताने वस्त्रहरण केलं. ज्या काही गोपिका होत्या, वस्त्रहरण का केलं त्याचं कारण, यांच्या असणाऱ्या मनातली जी काही वासना आहे ती गेली पाहिजे. कारण वासना गेल्याशिवाय रासलीला होऊ शकत नाही. यांची वासना गेली पाहिजे, त्याच्याकरता वस्त्रहरण लीला भगवंताने केली. यांची असणारी जी लज्जा आहे ती लज्जा गेली पाहिजे. आणि वारकरी संप्रदायामध्ये तर लज्जा नाहीच. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते, या परते. लाज भय शंका दुराविला मान. वारकरी संप्रदायामध्ये या गोष्टी नाही. वस्त्रहरणाची लीला भगवंताने केली. आणि वस्त्रहरण केल्यानंतर एक वेळेस त्या असणाऱ्या गोकुळामध्ये सर्व गोकुळवासी कशाची तरी तयारी करत होते. त्या भगवंताने विचार केला, अरे आपल्या असणाऱ्या गोकुळामध्ये ही धावपळ काय चालू आहे. नंद बाबांकडे गेले. बाबांना विचारलं, बाबा अहो हे काय चालू आहे. त्यावेळेस बाबांनी सांगितलं, आपल्याला जो पाऊस पडतो ना, हा पाऊस इंद्रामुळे पडतो. मग त्या इंद्राची आपण दरवर्षी पूजा करत असतो. असं हो. मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी सांगावं, बाबा अहो आपल्याला पाऊस पडतो तो इंद्रामुळे नाही. मग हा जो गोवर्धन पर्वत आहे ना, याच्यामुळे पाऊस पडतो. आपल्याला पूजाच करायची असेल तर गोवर्धनाची पूजा करा. झाडांशिवाय पाऊस पडणं शक्य नाही. आपण गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. नंद बाबा म्हटले, अरे गोवर्धनाची पूजा, इंद्राला राग येईल, इंद्र आपल्यावर कोपेल. तसं काही होणार नाही बाबा, आपण गोवर्धनाची पूजा करायची. सर्व असणाऱ्या गोकुळवाशांना सांगितलं. गोकुळवास्यांनी त्या लालाचं ऐकलं आणि गोवर्धनाची पूजा केली. गोवर्धनाची पूजा केल्यानंतर इंद्राला समजलं, गोवर्धनाची पूजा केली, माझी पूजा केली नाही. त्याला राग आला. त्याने असणारे आपले जे मेघ आहे, संवर्तक नावाचे मेघ होते, त्या मेघांना सांगितलं, जा गोकुळामध्ये आणि सर्व असणारं गोकुळ वाहून टाका. एवढा पाऊस त्या गोकुळामध्ये करा, सगळं गोकुळ वाहून गेलं पाहिजे. संवर्तक नावाचे मेघ कडकड कडकड त्या विजांचा आवाज होऊ लागला. हत्तीच्या सोंडेसारखा एक एक थेंब त्या गोकुळामध्ये पडायला लागला. सर्व असणारे गोकुळवासी घाबरले. नंद बाबांच्या राजवाड्यासमोर आले. नंद बाबांच्या राजवाड्यासमोर आल्यानंतर गोकुळवासी म्हणतायत, आम्ही म्हटलं होतं आपल्याला इंद्रदेवाची पूजा करायला हवी, पण तुम्ही म्हटले गोवर्धनाची पूजा करायची. इंद्रदेव आपल्यावर कोपलेले आहेत. आता हे संकट, या संकटापासून आपण कसं वाचायचं. झुळझुळ झुळझुळ हवा चालू आहे. याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका. आपण ज्याची पूजा केली ना, त्याच असणाऱ्या गोवर्धनाची आपल्या सर्वांना वाचवणार आहे. तोच गोवर्धन पर्वत आपल्याला वाचवणार आहे. अरे लाला, कसं शक्य आहे. चला म्हटले माझ्यासोबत. आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्व असणाऱ्या गोकुळवाशांना घेतलं. त्या असणाऱ्या गोवर्धनाच्या जवळ आले आणि तो असणारा गोवर्धन भगवंताने उचलला. कशावर? करंगळीवर. आपल्या करंगळीवर 7 दिवस भगवंताने गोवर्धन धारण केला. बाकीचे जे काही गोकुळवासी होते त्या सर्व गोकुळवासींनी हातामध्ये अशा काठ्या घेतल्या आणि अशा लावल्या. आणि लावल्यानंतर भगवंताकडे पाहायचं आणि पाहिल्यानंतर म्हणायचं सर्वांनी, लाला मी जाऊन आलो. एका एकाने जायचं. सगळ्यांचं झाल्यानंतर भगवंताने सांगितलं, 2 मिनिट धरा, मी जाऊन येतो. हो म्हणे देवा, या जाऊन. आणि त्या भगवंताने हळूच अशी खाली केल्यानंतर यांच्या काट्या, देवा देवा. भगवंताने असा असणारा धारण केला. सगळ्यांना भगवंताचा असणाऱ्या सामर्थ्याची जाण झाली. अरे हा साधारण कोणी नाही, सामर्थ्यवान असणारा हा कोणीतरी महात्मा आहे. 7 दिवस ती असणारी गोवर्धन लीला भगवंताने केली.
आणि 7 दिवसानंतर इंद्रदेव भगवंताला शरण आले. त्याचा असणारा अभिमान निवृत्त झाला. इंद्रदेवाने एका अध्यायामध्ये भगवंताची स्तुती केली, पण भगवंताने त्यांना माफ केलं. का माफ केलं? ब्रह्मदेवाने 2 अध्याय स्तुती केली, त्यांना माफ केलं नाही, पण इंद्रदेवाला लगेच माफ केलं. त्याचं कारण ब्रह्मदेवाने भगवंताचा व गोपाळांचा विरह केला, पण हा जो इंद्र आहे, या इंद्रामुळे सर्व असणारे गोकुळवासी भगवंताच्या जवळ होते. 7 दिवस सर्व जवळ होते, म्हणून इंद्राला माफ केलं. सर्वांना कळालं हे कोणी साधारण नाही, कोणीतरी सामर्थ्यवान आहेत. नंद बाबांना कळालं, मग त्यांचा अभिषेक केला. ज्यावेळी 7 दिवस असणारी हे गोवर्धन लीला झाली, भगवंताला यशोदा माता 8 वेळा जेवू घालायच्या. 7 दिवसामध्ये तर भगवंताने काही खाल्लं नाही. मग ज्या वेळेस ही लीला संपन्न झाली, संपन्न झाल्यानंतर यशोदा मातेने आपल्या असणाऱ्या लालाला 7 दिवसामध्ये जेवढं काही अन्न पाहिजे होतं तेवढं सर्व भोग दाखवले. त्याला 56 भोग म्हटलं जातं, कारण एका दिवसामध्ये 8 वेळा भोग दाखवले. तर 7 दिवसाचे भोग किती झाले हो? शाळेत गेले ना? किती झाले? 8 7 56. ते असणारे 56 भोग आपल्याला कुणाला जे म्हणत होते आपल्याला दाखवायचे, पण म्हटलं येते तेच लय झाले. 56 भोग सांगितल्यावर परत कोणी आणायचे काय? आपण मनोमन भगवंताची पूजा करू. 56 भोग दाखवले असं आपण मनोमन भगवंताला सांगू. गोपाल कृष्ण भगवान की जय. ती असणारी गोवर्धन लीला केली. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहे. तो पे पान चढ़े, तो पे फूल चढ़े, तो पे पान चढ़े, तो पे फूल चढ़े, तो पे चढ़े, तो पे चढ़े, तो पे चढ़े दूध की धार. तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. तेरी 7 कोस की है परिक्रमा, 7 कोस की है परिक्रमा, 7 कोस की है परिक्रमा, 7 कोस की है चकलेश्वर, चकलेश्वर, चकलेश्वर है विश्राम. तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज रहो. गोवर्धन गिरिधारी महाराज की जय. भगवंताची असणारी ती लीला संपन्न झाली. भगवंताचं ते एक गीत आपण ऐकलं असेल पहा. गोवर्धन वासी सावरे. भगवंताने ती असणारी लीला केली, आणि ही लीला केल्यानंतर या भागवतामध्ये भागवताचा असणारा प्राण म्हणजे रास पंचाध्यायी. त्या रास पंचाध्यायीकडे आपल्याला वळायचं आहे. ती असणारी रासलीला याच्यामध्ये झाली. ती रास पंचाध्यायी आपल्याला पाहायची आहे. ही रासलीला आहे, ही जी रास पंचाध्यायी आहे, ही रासलीला म्हणजे कामलीला नाही. त्याचं कारण सांगतो. परीक्षिताचं 7 दिवसामध्ये मरण होतं, आणि ज्या माणसाचं मरण जवळ आलेलं असतं त्या माणसाला आपण म्हटलं तुला पेढे खायचे का, त्याला खाऊ वाटेल का? त्याला आपण म्हटलं तुला एखादा विषय उपभोगायचा आहे का, त्याला वाटेल का? ज्या माणसाचं मरण जवळ आलेलं आहे तो माणूस कामलीला कशी ऐकेल? राजा परीक्षिती असा राजा नाही जो कामलीला ऐकेल. भगवान श्री शुकाचार्य असे वक्ता नाही जे कामलीला सांगतील, आणि भगवान श्री कृष्ण अशी देवता नाही जी कामलीला करेल. ही कामलीला नाही, मग काम विजयी लीला आहे. कारण भगवंताने ब्रह्मदेवाचा अभिमान घालवला, भगवंताने इंद्रदेवाचा अभिमान घालवला. आता भगवंताला या कामदेवाचा अभिमान घालवायचा होता. तो कसा घालवायचा, त्याच्याकरता ही रासलीला करण्यात आली, ही रास पंचाध्यायी करण्यात आली. हा जो काम आहे, हा काम कोणालाही जिंकणं शक्य नाही. काम काय सोपं आहे का? या कामाने चांगल्या चांगल्याला बट्टा लावला. आपल्याकडे प्रमाण आहेत पहा.
भल्या भल्यास लाविला बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा भल्यास लाविला बट्टा भल्या 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 भल्यास लाविला बट्टा यातून सुटले चौघे जण सुटले चौघे जण शुक भीष्म आणि हनुमान शुक भीष्म आणि हनुमान चौथा कार्तिक स्वामी जाण चौथा कार्तिक स्वामी जाण असे नाही बट्टा भल्या भल्यास लाविला 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 बट्टा हसणारा काम याने चांगल्या चांगल्याला बट्टा लावला भल्या भल्यास लाविला बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा याच्यातून फक्त 4 जण सुटले कोण कोण यातून सुटले चौघे जण शुक भीष्म आणि हनुमान चौथा कार्तिक स्वामी जाण त्यासे नाही बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा भल्या भल्यास लाविला बट्टा भल्यास लाविला बट्टा चांगल्या चांगल्याला या असणारी कामाला बट्टा लावला हे काय सोपं आहे ही कामना ही असणारी वासना ही सोपी नाही महाराज ही कशी आहे ही ओढाळ गाय आहे महाराजजी सांगतात वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ गाय वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ गाय वासना ओढाळ गाय गड्यानो वासना ओढाळ गाय वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ गाय पाय तुझ्या हनुन मोडा पाय तोडा पाय त्याच्या तोडा पाय हनुन मोडा पाय तुझ्या हनुन मोडा पाय वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ गाय वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ गाय वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ गाय ही अशी असणारी वासना ही असणारी कामना असा असणारा काम याचा त्याग झाल्याशिवाय आपल्याला भजन करताच येणार नाही तुकोबाराय सांगतात वासनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी झाला पद्मनाभ सेवारुणी झाला पद्मनाभ सेवारुणी भजनाचा लाभ झाला पद्मनाभ त्यागा होणे झाला पद्मनाभ त्यागा होणे झाला पद्मनाभ त्यागा होणे याच्या त्याच्या शरद पौर्णिमेची रात्र आहे आणि त्या असणाऱ्या रात्री भगवंताने सुंदर असणारी बासरी वाजवली ती जी बासरी आहे ती बासरी फक्त आणि फक्त गोपिकांना ऐकायला गेली बाकी कोणालाच ऐकायला गेली नाही त्या बासरीचं वर्णन संत महात्म्यांनी सुद्धा फार गोड केले ती असणारी बासरी वाजवली रात्रीची वेळ आहे सर्व असणाऱ्या गोप गोपिका आपल्या कुटुंबाची सेवा करतायत आपल्या असणाऱ्या पतीची सेवा करतायत आपल्या मुलांची सेवा करतायत सासू सासऱ्यांची सेवा करतायत आणि या सर्वांची सेवा करत असताना भगवंताने ही असणारी बासरी वाजवली आणि या बासरीमधून भगवंत सर्व असणाऱ्या गोपिकांना जसा आवाज देतोय तुम्ही माझ्या जवळ या ह्या ज्या गोपिका आहेत सेवा करत आहेत पण ज्यावेळेस ही बासरी ऐकायला आली त्यावेळेस सर्व सेवा सोडली आणि भगवंताकडे निघाल्या भगवंताकडे निघाल्यानंतर या गोपिका गोळा झाल्या हळूहळू हळूहळू भगवंताकडे आल्या भगवंताची सुंदर बासरी वादन चालू आहे गोपिका जवळ आल्या आणि जवळ आल्यानंतर भगवंताकडे पाहतायत भगवंत त्यावेळेस फक्त 11 वर्षाचे होते भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताने डोळे उघडले गोपिकांकडे पाहिलं गोपिकांना भगवंताने विचारलं गोपिकांनो का आला तुम्ही एवढ्या रात्रीचं या ठिकाणी का आला म्हणजे अरे तूच बासरी वाजवली तूच आम्हाला बोलवून घेतलं
आणि तो म्हणतो का आला, हे कसं झालं? उदाहरणार्थ सांगायचं झालं, आमच्या थोरवे दादांनी मला सांगितलं कथा संपल्यावर, महाराज तुम्हाला आमच्याकडे जेवायला यायचं. कधी यायचंय? 1 तारखेला तुम्हाला आमच्याकडे जेवायला यायचं. म्हटलं ठीक आहे. आजची कथा संपली, त्यांनी सांगितलं. उद्या पुन्हा ते कथेला आल्यानंतर मला म्हटले, दादा महाराज ते आपलं जेवणाचं लक्षात आहे ना? हो म्हणून लक्षात आहे. काल्याला आले, काल्याला मला सांगितलं तेवढं जेवणाला यायचं बरं. म्हटलं एकटा नाही, आम्ही सगळे येणार बरं का दादा, आम्ही सगळे येणार. दादा म्हटले ठीक आहे. काला झाला, 8 दिवस झाले, परत मला फोन आला दादांचा, श्रीहरी महाराज ते आपलं जेवण. हो लक्षात आहे माझ्या. बरं हा महिना कितीचा आहे हो? 30 दिवसाचा का 31 तारखेला त्यांनी मला फोन लावला, महाराज ते जेवण उद्या यावा. बरं किती वाजता येऊ? त्यांनी सांगितलं महाराज सकाळी 10-10:30 पर्यंत या. म्हटलं ठीक आहे, आम्ही येतो 10:30 पर्यंत. परत दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला, महाराज निघाले का? हो गाडीतच बसलोय. आम्ही सर्वजण गाडीत बसलो, त्या शेरीला गेलो, शेरीहून शेंबाड्यावर गेलो, दादांच्या घरी गेलो. आणि दादांच्या घरी गेल्यानंतर आम्ही दादांच्या घरामध्ये गेलो. घरात जाऊन बसलो. दादांनी पाणी आणलं, चहा आणला आणि सर्व आणल्यानंतर आम्हाला विचारलं, महाराज कसं काय येणं केलं? त्यावेळेस आम्ही काय म्हणालो, काय नाही आलो होतो सहज, तुमची आठवण आली मग आलो. त्याप्रमाणे या गोपिकांना भगवंत म्हणायला लागले, तुम्ही या ठिकाणी कशाला? त्या गोपिका म्हणायला लागल्या, तूच बोलवला आम्हाला देवा आणि परत तूच म्हणतो आता कशाला आला? त्यावेळेस भगवंताने त्या गोपिकांना सांगितलं, बरं मी बोलवलो ना, जा परत, काही काम नाही, जा. त्या गोपिकांनी जाण्याकरता निघाल्यानंतर परत देवानं सांगितलं, बरं थांबा, आल्यास ना आता रात्रीची वेळ आहे, आता जाऊ नका, थांबा. परत थांबवावं. परत म्हणायचं, अरे आपल्या असणाऱ्या सासूची सेवा करावी, आपल्या सासऱ्याची सेवा करावी, आपल्या असणाऱ्या पतीची सेवा करावी. या सर्व सेवा सोडून तुम्ही अरण्यामध्ये या वनामध्ये आलात, जा म्हणे परत. त्यावेळेस त्या गोपिकांना राग आला आणि गोपिकांनी देवाला प्रश्न विचारला. त्या गोपिका म्हणायला लागले, देवा उदाहरणार्थ नवीन लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्या पतीला थोडं बाहेर काम होतं, 8-10 दिवस त्याला जायचं होतं. मग जात असणारा या पत्नीचं फार प्रेम. ती जाताना म्हटली, अहो तुम्ही जात आहात, पण आता 8-10 दिवस मी कोणाची सेवा करायची? मला हा विरह सहन नाही होणार, काय करा? त्यावेळेस मग त्या पतीने सांगितलं, बरं तू काळजी करू नको, माझा एक फोटो तुला देतो, या फोटोची तू पूजा कर. तो फोटो दिला. ते असणारे मालक निघून गेले. 8-10 दिवस तिनं असणारे त्या फोटोची पूजा केली आणि 12व्या दिवशी ज्यावेळेस ते येणार होते, त्या दिवशी सकाळी ही त्या फोटोची पूजा करत होती. जस काय आपले पती आहेत, स्वामी आहेत, त्यांच्याशी बोलत होती. तेवढ्यामध्ये त्या असणाऱ्या घराची बेल वाजली. बेल वाजल्यानंतर हिनं दरवाजा उघडला. आता दरवाजा उघडल्यानंतर हिनं परत फोटोची पूजा करायला जावं का? आता समोर पती आहेत, मग आता फोटोची पूजा करावा का? अजिबात फोटोची पूजा करायची नाही. त्याचप्रमाणे या गोपिका देवाला सांगायला लागले, देवा आमचे हे जे संसारातले व्यवहारातले तुम्ही पती आम्हाला दिले, हे पती म्हणजे खोटे पती आहेत, पण आमचा या संपूर्ण जगाचा पती, या संपूर्ण विश्वाचा पती म्हणजे तू आहे. या संपूर्ण विश्वाचा पती आहे. देव देव जगतपती असं ज्याला म्हटलं जातं तो पती, आणि तुला सोडून आम्ही परत जावं? आता आम्ही जात नसतो. त्यावेळेस मग भगवंताने त्यांच्यासोबत रासलीला करायची ठरवली. रासलीला करायची. मग रासलीला कशी करायची? असा गोलाकार केला, त्याच्यामध्ये भगवंत मध्ये उभा राहिले आणि मध्ये उभा राहून सुंदर असणारी रासलीला सुरू होणार आहे. भगवंत नृत्य करणार आहे, सर्व असणाऱ्या गोपिका नृत्य करणार आहे. आणि त्या रासलीलेचं त्या ठिकाणी गोठ होऊ लागलं. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन. मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन. राधा नाचे, कृष्ण नाचे, राधा नाचे, कृष्ण नाचे,
नाचे गोपी जन मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन ब्रह्मानाचे शंकरनाचे नाचे देवग ब्रह्मानाचे शंकरनाचे नाचे देवग क्योंकि मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन राधा नाचे कृष्ण नाचे राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन रास रचो हे रास रचो हे रास रचो रे 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 रास रचो हे रास रचो हे यमुना किनारी रास रचो हे रास रचो रे रास रचो रे रास रचो रे सुंदर असणारी रासलीला सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर जेवढ्या काही गोपिका आहेत त्या भगवंतासोबत नृत्य करू लागल्या भगवंतासोबत नृत्य करत असताना हा जो काम आहे हा काम विचार करायला लागला आपल्याला तर याच्यामध्ये प्रवेश करायचा या रासलीलेत प्रवेश करायचा आहे पण आपल्याला कामाच्या द्वारे रासलीलेमध्ये प्रवेश करू शकत नाही मग काय करायचं त्यावेळेस त्या कामाने विचार केला आपण असा प्रवेश करू शकत नाही कामाच्या द्वारे मग आपण अहंकाराच्या द्वारे यांच्यामध्ये प्रवेश करू म्हणजे भगवंत आमच्या सोबत आहे हा अहंकार यांच्या मनामध्ये आपण उत्पन्न करू आणि त्याद्वारे या कामदेवाने रासलीलेत प्रवेश केला प्रवेश केल्याबरोबर सर्व गोपिकांच्या मनामध्ये आलं आमच्यासारखं भाग्यवान आहे का कोणी अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा आमच्यासोबत नृत्य करतोय आमच्यासोबत रासलीला करतोय अहंकार झाला आणि भगवंताला सर्व जमेल पण अहंकार जमत नाही ज्यावेळेस भगवंताला समजलं यांना अहंकार झाला क्षणामध्ये भगवंत त्या ठिकाणाहून गुप्त झाले भगवंत निघून गेले या असणाऱ्या गोपिका पाहतायत अरे कुठे गेले ते असणाऱ्या वाळवंटामध्ये भगवंताचे चरण दिसायला लागले एकट्याचे नाही 4 चरण दिसायला लागले त्यावेळेस गोपिका म्हणतायत हा एकटाच नाही गेला मग यांच्यासोबत की राधा गेली राधा राणी गेली आहे त्यांच्या पावलांमागे जात होत्या हळूहळू त्यांच्या पावलांमागे गेल्या पुढे गेल्यानंतर भगवंताचे 2 पाऊल दिसायला लागले पण ते वाळवंटामध्ये जास्त खाली रवलेले दिसत होते त्या विचार करायला लागले बहुतेक भगवंताने राधा राणीला आपल्या खांद्यावर उचललं आहे आणि भगवंताने उचललं होतं भगवंत हळूहळू पुढे जात होते पण त्या राधा राणीच्या सुद्धा मनामध्ये भाव आला माझ्यासारखं भाग्यवान आहे का कोणी आणि राधा राणीने ज्यावेळेस असे हात वर केले त्यावेळेस भगवंत क्षणामध्ये ज्यावेळेस अहंकार निर्माण झाला भगवंत त्या ठिकाणाहून गुप्त झाले आणि गुप्त झाल्यानंतर राधा राणी विचार करते अरे भगवंत मला बी सोडून गेले कृष्ण मला बी सोडून गेला त्यावेळेस भगवंत म्हणतायत जब अहंकार छूता है ना राधे तो मैं राधे को भी त्याग देता हूं अहंकार ज्याच्या जवळ अहंकार त्याच्या जवळ कृष्ण नाही भगवंत त्या ठिकाणाहून गुप्त झाले या असणाऱ्या सर्व गोपिका एका ठिकाणी जमा झाल्या आणि जमा झाल्यानंतर भगवंत परत आले पाहिजे काय करायचं भगवंताला या हाका मारू लागल्या भगवंताला हाक मारतायत आणि त्या ठिकाणी जे गीत प्रकट झालं ते असणारं गोपीगीत आपल्याला पाहायचं आहे पण त्या असणाऱ्या ज्या गोपिका आहेत भगवंताला परत आले पाहिजे भगवंत गुप्त झाले काय करायचं त्यावेळेस त्या असणाऱ्या गोपिकांनी एक गीत गायलं ते गीत म्हणजे जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यता दिशुता बका
तसाच सरसी श्रीमुषादृश सुरतनाथ ते शुक्लदाशिका वरदनेन्द्रतो नेह क्यों वधा. त्या असणाऱ्या गोपिका या गीतामधून म्हणताय देवाला, अरे देवा, आम्ही एवढं तुझ्यावर प्रेम करतो आणि एवढं प्रेम करून सुद्धा तू आम्हाला सोडून गेला. असं जर तुला करायचं होतं तर अनेक राक्षसांपासून तुझे आम्हाला वाचवलं. हे कशाला वाचवलं? आम्हाला त्याच वेळेस तू मरून द्यायला पाहिजे होतं. तुझ्या प्रेमामध्ये आम्ही आहोत. एवढ्या असणाऱ्या राक्षसांपासून तू वाचवलं, आम्हाला वाचवायला नको होतं. विष जला राक्षसा वर्षमारुता वैद्युकानला वृषयात्मजा द्विश्वतो भया वृषभदेवयो रक्षिता मोहो. आपल्या असणाऱ्या रक्षण कर्त्याला दश दिशांना शोधू लागले. भगवंताला आळवतायत, कृष्णा अरे परत ये, अरे कृष्णा परत ये. आम्हाला वाटतंय या विरहापेक्षा आम्हाला मरण परवडलं. आम्ही गेलो असतो, पण तुझी कथा, या कथेमध्ये आम्हाला मरण सुद्धा येऊ शकत नाही. तुझी कथा कशी आहे? तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीतो कल्मपापहो श्रवणमङ्गलं श्रीमदाततो भूमि गृह्णन्ति ते भूरिदा जना. प्रहसितं प्रिय प्रेमवीक्षणं विहरणं च ते ध्यानमङ्गलं रहसि संविदो यारुदी कृशा कुहकनो मना शोभयन्ति. सुंदर असणारं हे गोपीगीत त्या ठिकाणी प्रकट झालं. आणि या गोपीगीताच्या शेवटी यत्ते सुजात चरणाम बुरुहम स्तनेषु भीता शनय प्रिय दधिमहि कर्कशेषु तेनाट भीमटसी तत् व्यथतेन किंसिवित कुरुपादिभिर्भ्रमति दीर्घवदायुष्याम्नः. इति श्रीमद् भागवत कथे पारमहंस्यायां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे रासक्रीडायां गोपीगीतम नामैकत्रिशोऽध्यायः. हे असणारं गोपीगीत त्या ठिकाणी समाप्त झालं. आणि ज्यावेळीच भगवंता करता या गोपींनी गोपीगीत गायलं, भगवंत त्यांच्यामध्ये प्रकट झाले. यांचा असणारा अहंकार निवृत्त झाला. आणि अहंकार गेल्यानंतर या गोपिका या ठिकाणी असं म्हणतात, शुकाचार्य म्हटले देवाला, किती अंत पाहता या. आणि त्यावेळेस मग भगवंत त्यांच्यामध्ये प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर आधी तरी भगवंत एकटा होता. यानंतर भगवंत जेवढ्या गोपिका होत्या त्या सर्व गोपिकांकरता एक एक भगवंताने अवतार धारण केला. आणि त्या ठिकाणी ती महारास होऊ लागली. त्या असणाऱ्या महारासीचा आनंद आपल्याला आता अनुभवायचा आहे. म्हणून महाराज झाल्यानंतर भगवंताने ही असणारी लीला केली. ही जी रास आहे, या रासमध्ये, या रासलीलेमध्ये, या महारासीमध्ये फक्त गोपिका होत्या. गोपाळांना याच्यामध्ये प्रवेश नव्हता. ऐकत नाही, त्याच्यामध्ये फक्त गोपिका होत्या. रासमध्ये
एकही गोपाळ नव्हते. रासलीलेमध्ये फक्त गोपिका. आणि ज्यावेळेस काल्याचा असणारी भगवंतांनी लीला केली, त्या काल्यामध्ये फक्त गोपाळ, त्या ठिकाणी गोपिका नव्हते. म्हणजे रासलीलेमध्ये गोपिका, काल्यामध्ये गोपाळ. म्हणून काला करताना हा काला गोपाळानं करावा, गोपिकानं काला करू नये, गोपाळानं काला करावा. आणि ही रासलीला, या रासलीलेमध्ये भगवान शंकर सुद्धा गोपी बनून आले. ती असणार ही अद्भुत रासलीला. एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। पार्वती भी मना के हारी, पार्वती भी मना के हारी, न माने त्रिपुरारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। पार्वती से बोले भी मैं भी चलूंगा तेरे संग में, राधा संग श्याम नाचे मैं भी नाचूंगा तेरे संग में। रास रचेगा ब्रिज में भारी, रास रचेगा ब्रिज में भारी, हमें दिखा दो प्यारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। ही असणारी रासलीला भगवान शंकरांनी याच्यामध्ये गोपी बनून यावं, ही अद्भुत रासलीला. ही रासलीला भगवंताने केली. आणि भगवंताने रासलीला केल्यानंतर या भागवतामध्ये युगलगीत येतं. त्या युगलगीताचं वर्णन भागवतात आलं. आता सरळ सरळ सांगतो, तुम्ही घरी गेल्यावर पाहून घ्या. फक्त हा म्हणा, ते असणारं युगलगीत भागवतामध्ये आलं. इकडे कंसाला फार भीती वाटायला लागली. माझा असणारा वैरी जन्माला आला, एवढे असणारे कंस मामा, ते असणारे भाचा, एवढे खेळणं पाठवले, सगळे याने मोडून टाकले. एवढे राक्षस पाठवले, एकही राक्षस परत आला नाही. भीती वाटते, काय करावं काय करावं काही माहित नाही, कोण आहे हे सुद्धा माहित नाही. नारदजी त्यांच्याकडे गेले कंसापाशी. आणि त्या नारदानं कंसाला सांगितलं, कंसा, अरे तुझा जो वैरी आहे, तुझा जो शत्रू आहे, जो तुला मारणार आहे, तो दुसरा तिसरा कोणी नाही, मग तो म्हणजे कृष्ण आहे. तो कुठे आहे? त्या गोकुळामध्ये, नंदांच्या असणाऱ्या त्या गोकुळामध्ये तो आहे. तू तिकडे कसं काय गेला? अरे हे सर्व फार मोठी कथा आहे. वसुदेवांनी हे सर्व उलट पालट केलं म्हणून ही असणारी लीला झाली. तोच असणारा तुझा भाचा आहे. नारदजी निघून गेले. नारदजी बरोबर काम करतात, सांगितलं, निघून गेले. नारद निघून गेल्यानंतर या कंसाला कळालं, माझा असणारा मृत्यू कोण आहे? कृष्ण आहे. मग सतत त्यांच्या मुखाला कृष्ण 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 हे नाव यायला लागले. खाताना कृष्ण, पेताना कृष्ण, काहीही काम करताना कृष्ण कृष्ण यायला. आणि भगवंताचं नामस्मरण कसंही येऊ दे, ते नाम आपल्याला तारतच, कसंही येऊ द्या ना. त्या भागवतामध्ये एक श्लोक आहे, भगवंताचं नाव कसं कसं आल्यानंतर आपल्याला त्याचा उद्धार होतो. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव बा वैकुंठ नाम ग्रहण मशेषा गहरम विदु. भगवंताचं नाव संकेताने येऊ द्या तरी सुद्धा तारतं. भगवंताचं नाव पारिहास्याने येऊ द्या. म्हणजे काही जण म्हणतात आपल्या गावामध्ये सप्ताह चालू होईल, 8 दिवस आपलं डोकं उठवून टाकतील विठ्ठल विठ्ठल म्हणून, असं म्हटलं तरी सुद्धा नाम व्हायला जातं. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम. स्तोभम म्हणजे मनात इच्छा नाही, पण नाव आलं तरी सुद्धा नाव तारतं. कशाप्रमाणे? आता थंडी वाजते, थंडी वाजल्यानंतर काही काय माणसं कसं करतात, असे हात धरतात, राम 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 राम. हे असं म्हटलेलं सुद्धा वायाला जात नाही. किंवा कथेला उशीर झाला सुटायला, थोडा कंटाळा आला, सहज माणसं आळस देतात ना, मग कसं करतात, राम राम कधी सुटते काय नो, भूक लागली. हे असं जरी म्हटलं राम राम तरी सुद्धा वायाला जात नाही. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा. हेलना करण्याच्या दृष्टीने काय होतं रे विठ्ठल विठ्ठल म्हणून,
हे असं म्हटलेलं सुद्धा वायाला जात नाही. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण उतर जाएगा. बड़ी मुश्किल से नर्तन मिला है, बड़ी मुश्किल से नर्तन मिला है. क्या पता है किधर जाएगा, क्या पता है किधर जाएगा. कृष्ण कहने से, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. उसके आगे तू झोली फैला के, प्रभु के आगे तू झोली फैला के, दाता झोली को भर जाएगा. कृष्ण कहने से, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कसं हे नाव घ्या, हे नाव आपल्याला तारतच. सांकेत्यं पारिहास्यं वास्तोभं हेलनमेव वा. वैकुंठ नाम ग्रहण मशेषा गहरं विदुः. कसंही घ्या तरी सुद्धा हे नाव तारते व सत्यम. ते असणारं नाव, हा जो कंस आहे तो भीतीपोटी घेत होता. भीती वाटते, हा असणारा कृष्ण कधी येईल, मला कधी मारेल, काही सांगता येत नाही. कृष्ण कृष्ण कृष्ण. सकाळी उठला तरी कृष्ण, झोपला तरी त्याला रात्रीत वाटायचं हा कृष्ण येतो का काय. त्याला स्वप्न पडायचे आणि मोठ्यानं वरडायचं, वाचवा, धावा, कृष्णाला कृष्णाला. सतत कृष्णाचं नाम मुखामध्ये यायला लागलं, सतत चिंता पडायला लागली. एक वेळेस त्यांच्या असणाऱ्या दरबारामध्ये एक रजक होता. रजक म्हणजे कपडे धुणारा. त्यांनी असणारे कंसाचे कपडे धुतले, ती सर्व प्रेस वगैरे करून आणले असतील, ते सर्व घेऊन आले. आल्यानंतर ते ठेवले आणि ठेवल्यानंतर त्या महाराजांना विचारलं, आपल्या महाराजांना, कंस महाराजांना, काय झालं, तुमचं शरीर एवढं धष्टपुष्ट होतं, आता उगे श्रीहरी महाराजासारखे झाले तुम्ही, काय झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अहो काय नाही, माझा असणारा जो शत्रू आहे, माझा जो वैरी आहे, तो मला कळाला कोण आहे, कृष्ण आहे. आणि त्याचीच सतत मला चिंता लागलेली आहे. काय करावं माहित नाही, कधी येईल, मला कधी मारेल माहित नाही. त्याच्यामुळं माझी अवस्था झाली. त्यावेळेस त्या राजकाने सांगितलं, अहो ज्या त्या ठिकाणामध्ये त्या माणसाचं वर्चस्व असतं. पाण्यामध्ये आपण काल पाहिलं, पाण्यामध्ये त्या नकराचं वर्चस्व होतं. त्या गजेंद्राला सोडता आलं नाही. म्हणजे तुला सांगायचंय काय, अरे आपण जेवढे राक्षस पाठवतो महाराज, त्याच्या आपण राज्यामध्ये पाठवतो, तो मारतो. एक काम करा, तुम्ही कृष्णाला आपल्या राज्यात बोलून घ्या. कृष्णाला, हो कृष्णाला. कसं बोलवायचं ते तुमच्यावर सगळं मी कसं सांगू. निघून गेले आणि निघून गेल्यानंतर न कंसाच्या लक्षात आलं, आपण कृष्णाला बोलवल्यानंतर इकडे मारू. कसं बोलवायचं, राक्षस नाही पाठवून जमणार, मग कोणीतरी भक्त पाठवला पाहिजे. त्यांच्याकडे भक्त होते अक्रूरजी. अक्रूरजीला सांगितलं, भगवंताला घेऊन या. सुंदर असणारा प्रसंग आहे. तो प्रसंग सांगायचं म्हणलं तर 1-1.5 तास तर सहज लागतो, आमच्या काकांना माहितच आहे. आणि हा प्रसंग मला सांगताही येत नाही, मी सांगण्याचा जास्त प्रयत्नही करत नाही. उद्धवजींचा संवाद, उद्धव गोपी संवाद असेल, हे प्रसंग सांगण्याचं सामर्थ्य नाही. हे असणाऱ्या लीला होत गेल्या. अक्रूरजींना सांगितलं तुम्ही जा. अक्रूरजी गेले आणि अक्रूरजी गेल्यानंतर ज्यावेळेस अक्रूरजीला जायला सांगितलं, त्यावेळेस अक्रूरजी तर म्हटले, आधी मी जात नसतो. त्यांना माहित होतं कंस मारे, पण त्यावेळेस कंसानं सांगितलं तुम्हाला जावंच लागेल. अक्रूरजी निघाली, त्या असणाऱ्या गोकुळात आली. गोकुळात आल्यानंतर लहानपणी मोठी गाडी आली का लहान मुलांना त्याचं आश्चर्य वाटायचं, एवढी मोठी गाडी आली. जवळ जायची आणि जवळ गेल्यानंतर सहज त्या गाडीला हात लावायचा आणि घरी येऊन सांगायचं, आई मी त्या गाडीला हात लावला. त्याप्रमाणे या गोकुळामध्ये रथ आला. सर्व असणारे गोपाळ त्या रथाकडे गेले, रथ पाहायचा आणि रथाला जाऊन असा हात लावायचा. त्यावेळेस त्या गोपाळाने विचारलं, कोण तुम्ही. मी अक्रूर आहे. कशाला आले. या ठिकाणी जो कृष्ण आहे ना, त्या कृष्णाला नेण्याकरता आलो. कृष्णाला नेण्याकरता. एक असणारा गोपाळ लगेच म्हटला, घेऊ का दगड, मारू का.
आमच्या असणाऱ्या कृष्णाला घेऊन चालला. एवढं सहज आहे का? कृष्णाला न्यायचं नाही. दुसरा गोपाळ म्हटला, अरे मोठ्यांशी बोलताना जरा आदर बाळगावा. हात जोडले, हात जोडून विचारलं अक्रूरजींना, का हो तुम्ही आमच्या कृष्णाला घेऊन जाणार? आमच्या कृष्णाला नेऊ नका, राहू द्या. अहो तोच गेला तर या गोकुळामध्ये आनंद राहणार नाही. जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हापासून नंद घर आनंद भयो. कृष्ण भयो नाही, नंद घर आनंद भयो. आम्ही आनंद उत्सव साजरा करतो. तुम्ही कृष्णाला नेल्यानंतर हे गोकुळ स्मशान होऊन जाईल. तुम्ही कृष्णाला नेऊ नका. अक्रूरजी म्हटले, बरं मी घेऊन नाही जाणार, मला तो राजवाडा दाखवा नंदांचा. चला म्हटले. ते असणाऱ्या गोपाळांनी अक्रूरजींना घेतलं, नंद बाबांच्या राजवाड्यात गेले. आणि राजवाड्यात गेल्यानंतर लांबून त्यांनी सांगितलं, ते असणाऱ्या झोपाळ्यावर जे बसलेत ना, ते नंद बाबा या असणाऱ्या संपूर्ण गोकुळवासियाचे ते वडील आहे. आमचा सांभाळ करणारे नंद बाबा आहेत. आणि त्यांच्या शेजारी बसणाऱ्या यशोदा त्या आमची असणारी माता आहे. आतमध्ये जा म्हणे, पण आमच्या लालाला, आमच्या कृष्णाला घेऊन जायचं नाही. ठीक आहे मी. अक्रूरजी आतमध्ये गेले. आणि अक्रूरजी आत गेल्यानंतर नंदबाबांनी त्यांचं पूजन केलं. नंदबाबांनी विचारलं, कसं काय येणं केलं? काही नाही, आलो होतो म्हणे. अहो का आले? पण त्याचं कारण, जे सत्य गर्गाचार्यांनी सांगितलं नाही, आता ते सत्य सांगायचं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अहो आमचे जे महाराज आहेत, कंस महाराज, या कंसाला नारदांनी सांगितलं. काय सांगितलं? की तुमचा जो कृष्ण आहे, हा कृष्ण तुमचा मुलगा नाही, मग वसुदेव देवकीचा मुलगा. वसुदेव देवकीचा मुलगा आहे, हो त्यांचा मुलगा आहे. आणि कृष्णाने आता आमच्या असणाऱ्या मथुरेमध्ये यावं असं कंसाला वाटत आहे. त्याला नेण्याकरता मी आलो आहे. त्यांना जे परशुराम भगवंताने जे दिलेलं धनुष्य आहे, त्या धनुर्याग ठरवलेला आहे, तो यज्ञ आहे. आणि त्याच्याकरता भगवंताला म्हणजे कृष्णाला आम्ही नेण्याकरता आलो. ज्यावेळेस नंदबाबांनी हे ऐकलं त्यावेळेस काय त्यांची अवस्था झाली असेल ते विचार करतायत. अरे 11 वर्षे ज्यांच्यासोबत आपण राहिलो, ज्याला आपण आपला पुत्र म्हणून अनेक असणाऱ्या लीला केला, तो असणारा आपला पुत्र नाही. ज्यावेळेस यशोदा मातेने ऐकलं, यशोदा मातेनं तर राहवलं नाही, आतमध्ये गेल्या. अरे हा असणारा लाला ज्याच्यासोबत अनेक लीला केल्या, हा माझा पुत्र नाही. आणि याला नेण्याकरता अक्रूरजी आले. भगवान श्रीकृष्ण रानामध्ये गेले होते. आणि रानामध्ये गेल्यानंतर गायगुरांना चारा घालायचा, सर्व असणाऱ्या गायगुऱ्या घेऊन आले. घरी आल्यानंतर पाहतायत शांत वातावरण आहे घरी. अक्रूरजींना पाहिलं आणि अक्रूरजींना पाहून नंदबाबांकडे गेले. नंदबाबांना विचारलं, हे कोण? हे अक्रूरजी आहे. कशा करता आले? काय नाही, आले असं भेट घेण्याकरता. आता कसं सांगावं? भेट घेण्याकरता आले. आतमध्ये गेले. आत गेल्यानंतर पाहतायत यशोदा माता रडत होते. आणि यशोदा मातेकडे गेल्या, मैया क्या हुआ, आप क्यों रो रही हो? का रडत आहे? अरे रडत नाही रे. मग ते आत्ता थोडं भाकरी बनवत होते, तो असणारा धूर माझ्या डोळ्यात गेला, म्हणून डोळ्याला पाणी येते. नाही मैया, तू खोटं बोलते, काय झालं? त्यावेळेस यशोदा मातेने सांगितलं, अरे लाला, तू आमचा पुत्र नाही. मग कोणाचा? तू वसुदेव देवकी यांचा पुत्र आहे. त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, मैया अगं जगाने काही सांगू दे, पण मी सांगतो, मी कोणाचा पुत्र? मी नंद यशोदेचा पुत्र. सगळ्या जगाला ओरडून सांगणार, मी नंद यशोदेचा पुत्र आहे. यशोदा मातेने लालाला जवळ घ्यावं, त्याच्या असणाऱ्या संपूर्ण शरीराला हात लावावा, त्याचा स्पर्श अनुभवावा. हा परत भेटेल नाही भेटायचा, त्याचा स्पर्श अनुभवायचा. या ठिकाणी मी एक कथा ऐकली. भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळेस ते कळालं त्यावेळेस नारदजी तिथं आले. आणि नारदजी आल्यानंतर भगवंताने सांगावं नारदजींना, नारदजी अहो मला नाही पाहिजे हे विश्व, मला नाही पाहिजे जग, मला हे काहीच पद नाही पाहिजे, मला या व्रजभूमीमध्ये राहायचंय, मला याच ठिकाणी राहू द्या. दुसरा कोणी देव भेटला, कोणी ईश्वर भेटला तर बघा, काम होत असेल तर. त्यावेळेस नारदजी विचार करतायत, अरे हा तोच भगवंत आहे का जो अर्जुनाला सांगत होता सुख दुःखी समय कृत्वा? हा तोच भगवंत आहे का ज्याने अर्जुनाला उपदेश केला? आणि तो असणारा भगवंत आसक्तीमध्ये गुंतला, त्याला मोह झाला. त्यावेळेस नारदांनी सांगितलं देवाला, देवा अहो तुम्हाला असं करून जमणार नाही, तुम्हाला मथुरेमध्ये जावंच लागेल, त्याच्या पुढच्या असणाऱ्या लीला तुम्हाला करावी लागतील.
यशोदा मातेने आपल्या असणाऱ्या लालाला जवळ घ्यावं, त्याच्या सोबत राहावं, त्याचा अनुभव घ्यावा. भगवंत जे होते हे जास्त काळ यशोदा माते सोबत राहिले. नंद बाबा विचार करायचे, अरे मी नंद बाबा नसतो झालो तर चाललो असतो, मी यशोदा व्हायला पाहिजे होतं. का? त्याचं कारण आहे, भगवंत रात्री झोपताना कायम यशोदा माते सोबत झोपायचे. नंद बाबाला वाटायचं कधीतरी माझ्यासोबत यांनी झोपावं. एक वेळेस भगवंताला घेतलं आणि आपल्या जवळ सांगितलं, देवा झोपा माझ्या जवळ. लाला हळू झोपले, पण त्यांना काही झोप येईना, चुळबुळ करायला लागले. नंद बाबांनी सांगितलं, लाला जा तू यशोदा माताकडे जा. तसं म्हटल्याबरोबर उडी मारली, पळत पळत निघून गेली. त्यावेळेस नंद बाबा विचार करतायत, काय असणार यशोदेचं पुण्य असेल, हा असणारा लाला माझ्याजवळ कधीही झोपला नाही, कायम तिच्या जवळ झोपतोय. मी नंद बाबा नसतो झालो तरी जमलं असतं, मी यशोदा व्हायला पाहिजे होतं. नंद बाबांना हे सुख प्राप्त होत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, ते जे बंडी घालायचे ती बंडी रात्री भगवान श्रीकृष्णाला द्यायची, लालाला द्यायची. त्याला सांगायचं, रात्री झोपताना तू ही घालून झोप. का? कारण ही घालून झोपल्यानंतर तुझ्या अंगाचा स्पर्श त्याला राहील आणि दिवसभर ती मी घालून मला असा अनुभव येईल की माझा असणारा श्रीकृष्ण, माझा असणारा लाला हा कायम माझ्या जवळ आहे, तुम्हाला अनुभव येईल. ही असणारी बंडी घालून झोपत जा. मग भगवंताने ती असणारी मोठी बंडी घालायची, त्याच्यामध्ये यशोदा मातेजवळ झोपायचं आणि मैयाने तो असणारा अनुभव घ्यायचा. पण आता जायचंय, हा आपला पुत्र नाही, हा जाणार आहे. त्यावेळेस 11 वर्षाचा, ज्याला एक दिवस सुद्धा पाहिल्याशिवाय ज्यांचा दिवस जात नव्हता, असे गोकुळवाशी यांना सोडून जायचंय, काय अवस्था झाली असेल. रात्रीच्या वेळी ठाकूरजी थांबले, भगवंत थांबले, यशोदा मातेजवळ झोपले आणि झोपल्यानंतर यशोदा माता काही बोलनात रात्रभर, भगवान श्रीकृष्ण काही बोलना, दोघं जवळ पण काहीच बोलना. का बोलत नव्हते? कृष्णाला वाटायचं, मी जर बोलायला गेलो माझ्या आईला सहन व्हायचं नाही, माझी आई रडेल. आणि यशोदा मातेला वाटायचं, मी बोलायला गेले तर कृष्ण 11 वर्ष माझ्यापासून लांब राहिला ना, मी बोलू तरी काय, बोलायला गेल्यावर मला सहन व्हायचं नाही, मी रडले तर तोही रडेल. मग काय करायचं? रात्रभर बोलले नाही. भगवंत झोपी गेले. सकाळी त्यांना उठवलं, जागो मोहन प्यारे, त्यांना उठवलं, आपल्या हाताने आंघोळ घालवली आणि आंघोळ घालून आता आपल्या असणाऱ्या लालाला निघायचंय. मग एका आईची धडपड असते, आपला मुलगा जाणार, सगळं त्याला द्यायचं, त्याला लाडू, त्याला माखन, सगळं भरवायचं, त्याला घेऊन जा म्हणायचं. भगवंताचं सकाळी सर्व आवरलं. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, मैया मी गाव में जाके आता हूं, गावात जाऊन येतो, सर्वांना सांगून येतो मी चाललो म्हणून. आणि सकाळी सकाळी भगवंत ते असणारे गोकुळामध्ये आले, आपली असणारी वेणुनाद केला. जेवढे गोपाळ आहेत त्या गोपाळांचा जसा आवाज देतोय, मधुमंगल, सुदामा, पेंड्या, मनसुख, सर्वांना बोलवलो. सर्वजण जवळ आले आणि जवळ आल्यानंतर विचारतायत, देवा लाला आज लवकर रानात जायचं का? अरे रानात नाही जायचं. मग एवढ्या लवकर का बासरी वाजवली? अरे आता मी जातोय. कुठं चालला? मथुरेमध्ये जातोय. मथुरेमध्ये का? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, मी नंद यशोदेंचा मुलगा नाही, मग मी वसुदेव देवकीचा पुत्र आहे, मला तिकडे जाणं लागते, मला नेण्याकरता अक्रूरजी आले, आता मी जातो. या 11 वर्षामध्ये माझ्याकडून जर काही चुकलं असेल, कोण म्हणतंय पहा, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, साम्राज्य अधिपती असणारा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर गुडघे टेकून त्यांची माफी मागतोय. 11 वर्षात जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. आपलं साधं भांडण होतं, माणसं क्षमा मागायला लाज वाटते त्यांना, पण अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आहे, आपल्या असणाऱ्या गोपाळांसमोर नतमस्तक झाला आणि नतमस्तक होऊन म्हणतो, अरे 11 वर्षात काही चुकलं असेल मधुमंगला, अरे तुला फार त्रास दिला रे, मला माफ कर. सुदाम देवांजवळ जावं, सुदाम देवांना म्हणावं, सुदामजी अहो माफ करा, 11 वर्षात काही चुकलं असेल तर.
जेवढे गोपाळ आहेत ते गोपाळ भगवंताला म्हणतायत, अरे लाला, आम्ही एवढ्या लीला केल्या तुझ्यासोबत याच्याकरता, तुझ्यावर एवढं प्रेम केलं याच्याकरता की तू आम्हाला माफी मागावी. भगवंताला राहावे ना. भगवंत निघून गेले, आपल्या असणाऱ्या मैयेकडे गेले. सर्व असणारे गोकुळवासी, हे असणारे भगवंताचे मित्र, हे असणारे गोपाळ, गोकुळामध्ये सर्वांना सांगितलं भगवंत निघणार आहेत, भगवंत जाणार आहेत. आपला असणारा लाला, ज्याच्यावर आपण एवढं प्रेम केलं, ज्याला पाहिल्याशिवाय आपला एक दिवस गेला नाही, तो असणारा निघून जाणार. गोकुळामध्ये बातमी पसरली आणि सर्व गोकुळवासी नंदबाबांच्या राजवाड्यात समोर आले. आणि राजवाड्यात समोर आल्यानंतर भगवंत आत गेले, मैयाला सांगितलं मी जाऊन आलो. त्यांचं सर्व काही आता जाणार भगवंत. यशोदा मातेकडे जात आहेत, त्यांना मिठी मारतायत. नंद बाबांकडे जात आहेत, त्यांना मिठी मारतायत. आणि अक्रोजींना सांगितलं, अक्रोजी चला आता. बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पाहताय तर काय वर्णन केलंय संत महात्मा. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कारत शृंगारीला, सांगे वो मजरा अक्रूर उभा, अक्रूर उभा आसे ग बाई साजनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. बोले नंदाची पटराणी, सद्गदित होनी, मथुरेसी चक्रपाणी, जातो गे साजनी, विभळ झाले मना, हे विभळ झाले मना, हे वचन ऐकूनी, नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. अक्रूरा सांडाळा, तुझ कोणी धाडिले का घात. भगवंताला निघायचंय. भगवंत बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पाहिलं सर्व असणारे गोकुळवासी अंगणामध्ये आले. आणि अंगणामध्ये एवढे रडले, अंगणामध्ये चिकूल झाला. हळूहळू बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर हे सर्व म्हणायला लागले, अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले? अरे आमचा असणारा प्राणनाथ तू घेऊन जातो आहे, ज्याला पाहिल्याशिवाय एक दिवस जात नाही. काही गोपी म्हणायला लागल्या, कसा जाईल? अरे त्याला पाहिल्याशिवाय, त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय मी जेवण करत नाही, मला उपाशी मारून जाईल. कसा जातो पाहते मी. हळूहळू बाहेर यायला लागले. गोपिका पाहतायत भगवंताकडे. भगवंताने त्या रथामध्ये बसायला प्रवेश केला. रथी चढले वनवाने, आकांत गोकुणी, भूमी पडल्या ब्रजवाणी, कोण त्या सांभाळी, नयनीच्या नयनीच्या उदकाने भिजली धरणी, नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. भगवंत निघाले, रथात बसले आणि हळूहळू
अक्रूरजीला सांगितलं, अक्रूरजी आता इथं थांबू नका. मग आता हा रथ जो आहे हा वेगानं घ्या. आता जर मी थांबलो तर मी येऊ शकत नाही. आणि भगवंताने अक्रूरजीला सांगावं, अक्रूरजी हा रथ घ्या वेगात. देव बोले अक्रूरासी वेगे हाकी रथासी या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी एका जनार्दनी एका जनार्दनी रथ गेला निघोनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गौरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गौरणी मिळाल्या गौरणी मिळाल्या गौरणी. भगवंत असणारे ब्रजभूमीमधून निघून गेले. आजही वृंदावनातील ही जी कथा आहे, भागवत कथा आहे, ही रास पंचाध्यायी पर्यंतच ऐकतात. त्याच्या पुढची कथा ऐकत नाहीत. ते म्हणतात आमचा असणारा भगवंत, आमचा असणारा कृष्ण, आमचा असणारा लाला निघून गेला, आम्हाला ऐकायचं नाही. मग व्यासजी आम्हाला कथा सांगायची ना, रास पंचाध्यायीच्या आधी जेवढी आहे तिथपर्यंत कथा सांगा, त्याच्या पुढची कथा आम्हाला ऐकायची नाही. भगवंत निघून गेले. भगवंत निघून गेल्यानंतर भगवंताने सर्वप्रथम त्या रजकाचा उद्धार केला, ज्याच्यामुळे आल्यानंतर आतमध्ये गेले. जेवढे काय मल्लानाम शनिरनुनाम नरवल स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो सताम शास्ता स्वपित्रो शिशु, प्रत्येकांचा भगवंताने उद्धार केला. त्या असणाऱ्या कंसाचा भगवंताने उद्धार केला. उग्रसेनाला त्या गादीवर बसवलं. देवकी वसुदेव यांना असणाऱ्या त्या तुरुंगातून, त्या बंदीशाळेतून मुक्त केलं. 11 वर्षानंतर वसुदेव देवकीने भगवंताला पाहिलं, मुक्त केल्यानंतर मग गुरुग्रही गयो पुढं रघुराही अल्पकाळ मे सब विद्या पाही, सांदीपणी ऋषींकडे गेले. अल्पकाळामध्ये सर्व विद्या प्राप्त केल्या. त्या ठिकाणी त्यांना एक मित्र भेटला, त्यांचं नाव सुदामदेव. आणि तिकडून आल्यानंतर आपल्या असणाऱ्या त्या मथुरेमध्ये आले. मथुरेत आल्यानंतर वसुदेव देवकी ते भगवंताला पाहतायत. त्यांचं ते प्रेम, जिव्हाळा, आपुलकी भगवंताविषयी. भगवंत आल्यानंतर देवकीने विचार केला, फार दिवस झाले, आपला असणारा लाला 11 वर्षे झाले, त्यांना भोजन खाऊ घालावं. भगवंताला भोजन खाऊ घालायचंय. लाला तुझ्यासाठी जेवण केलं, मी माझ्या हाताने जेवण केलं. भगवंताला तर काही करमत नव्हतं. गोकुळाची आठवण यायची. पण आपल्या आईला हे कळलं नाही पाहिजे, आपल्या वडिलांना कळलं नाही पाहिजे. जवळ गेल्या आणि जवळ गेल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या देवकी मातेने ते भोजन तयार केलं. त्या भोजनावर असं पांघरून होतं. भगवंत जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर ताट समोर ठेवलं, घ्या. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, मैया असं खात नाही मी, मग मला मांडीवर बसून खायची सवय आहे. मग देवकीनं भगवंताला मांडीवर घेतलं. काय यशोदा माता आहे, काय माझ्या पुत्रावर प्रेम केलं. खाली बसून जीव सुद्धा दिला नाही, मांडीवर बसून जेवण करायचं. मांडीवर बसवलं आणि मांडीवर बसवल्यानंतर जसं ते असणारं ताटावरचं जे अंतरून पांघरून होते काढलं, त्याच्यामध्ये ते माखण पाहिलं. आणि माखण पाहिल्यानंतर मोठ्याने आरडायला लागले भगवान, मैया मैया. देवकी म्हणते मी इथंच आहे. भगवंताने पुढचा शब्द उच्चारला, यशोदा मैया यशोदा मैया. देवकीला राहावना, काय यशोदेने प्रेम केलं माझ्या पुत्रावर, माखण पाहिलं तरी आठवण आली. देवकी माता बाहेर गेल्या. भगवंत आतमध्ये रडायला लागले. बाहेर गेल्यानंतर वसुदेवांना सांगितलं, तुम्ही आतमध्ये जा, बघा आपला असणारा लाला रडतोय. अहो तो सामान्य आहे का, आता राजाधिराज झाला आणि त्याने रडावं, तुम्ही आतमध्ये जाऊन सांगा. त्यावेळेस वसुदेव म्हटले, माझं पण ऐकणार नाही तो. मग कोणाला पाठवायचं? उद्धवजींना पाठवलं. उद्धवजी तुम्ही जा. उद्धवजी म्हणजे विद्वान असणारे उद्धवजी, ज्ञानी असणारे उद्धवजी, त्यांना पाठवलं. उद्धवजी गेले. आत गेल्यानंतर ते पाहतायत, अरे हाच तो परमात्मा का, ज्याने सर्वांना सांगावं आसक्तीपासून दूर राहा, मोहापासून दूर राहा. हा असणारा परमात्मा आज रडतोय, भगवंत असणारा रडतोय. त्यावेळेस उद्धवजींना भगवंताने सांगा, उद्धवा अरे तुला प्रेम माहित नाही, प्रेम काय असतं माहित नाही, गोपिका असणाऱ्या माहित नाहीत, गोपाळ माहित नाहीत, त्यांचं प्रेम माहित नाही. त्यामुळं तू असं बोलतोय, तुला हे प्रेम माहिती झालं पाहिजे.
भगवंत रडतायत. उद्धवजींनी सांगितलं, देवा तुम्ही असे रडू नका. अहो आता तुम्ही द्वारकेचे राजे होणार आणि तुम्ही रडू नका. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, अरे मी नसतो रडलो, पण गोपाळ जे आहेत ते माझी आठवण काढतात आणि आठवण आल्यामुळे मला सुद्धा राहवत नाही. त्यांनी माझी आठवण नाही ना काढली, मग मला ही आठवण येणार नाही. त्यांना सांगितलं पाहिजे. कोण जाईल सांगायला? उद्धवजीला सांगितलं, उद्धवजी तुम्ही जा, त्यांना सांगा माझी आठवण काढू नका. उद्धवजी म्हटले, मी जाणार, एका दिवसामध्ये परत येणार आणि मी माझं असणार ज्ञान त्यांना सांगून येणार. काय? अरे हा कोणी नंदाचा मुलगा नाही, वसुदेव देवकीचा मुलगा नाही, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आहे. नंद नंद आनंद गण गोपपती रास रासेश्वर द्वारिकाधीश आहे. तुम्ही याच्याशी आसक्ती धरू नका, याच्याशी मोह धरू नका, मी सांगून येणार. त्यावेळेस भगवंतांनी सांगावं, भगवान श्रीकृष्णाने. उद्धवजी भगवान श्रीकृष्णाला म्हटले होते, तुम्ही कोण आहात? प्रेमाचं लक्षण आहे. त्या प्रेमी माणसाला सांगावं लागतं, अरे तू कोण आहे आणि तू काय करतो? जो प्रेमी मनुष्य असतो तो आपलं सर्व विसरतो, आपलं पद विसरतो, आपलं अस्तित्व विसरतो आणि सर्व विसरून फक्त आणि फक्त प्रेम करत असतो. कोण आहात तुम्ही? अखिलकोट ब्रह्मांडाचे नायक त्या गोकुळवासियांच्या मोहामध्ये अडकलात. उद्धवजींनी म्हणतायत भगवंताला. भगवंतांनी सांगितलं उद्धवजींना, तुम्ही जा, त्यांना सांगा माझी आठवण करू नका. मी माझं ज्ञान सांगणार. ज्ञान सांगा उद्धवजी, पण सोप्या भाषेत सांगा. आमचे गोकुळवासी फार सहज आहेत, सरळ आहेत, त्यांना सरळ ज्ञान सांगा. ज्यावेळेस नवीन विवाह होतो, नवीन विवाह झाल्यानंतर ते पती पत्नी ज्यावेळेस माहेरात येतात, आल्यानंतर ती असणारी मुलगी सांगत असते आईला, बोलताना हळू बोल, त्यांना जास्त आवाज आवडत नाही, भाजीमध्ये मीठ कमी टाक, त्यांना ही भाजी आवडते, ती भाजी आवडते. का? प्रेम असतं ना. आपल्या असणाऱ्या प्रियकराला काही त्रास नाही झाला पाहिजे, याच्यामुळे सांगत असते. भगवान श्रीकृष्णाने सांगावं, साधी भाषा वापरा. त्या ठिकाणी गेल्यावर हो म्हणे, आम्ही साधी भाषा वापरतो. उद्धवजी गेले आणि उद्धवजी गेल्यानंतर त्या ठिकाणची अवस्था, ती अवस्था मला सांगताच यायची नाही आता. उद्धवजी गेले. उद्धवजींनी तो असणारा सर्व प्रकार पाहिला, त्या गोपिका पाहिल्या, राधा राणीला शरण गेले. आणि राधा राणीला उद्धवजी सामान्य नाही, बृहस्पतीचे शिष्य आहेत. उद्धवजी सामान्य आहेत ते. उद्धवजी ज्ञानी होते, ज्ञानाचा अहंकार घेऊन प्रेमनगरीमध्ये गेले. पण हे सर्व असणारं दृश्य पाहिलं आणि दृश्य पाहिल्यानंतर जे उद्धव आहे ते प्रेमी उद्धव झाले, राधा राणीचे असणारे दास झाले. एका दिवसामध्ये परत येतो म्हटले होते, 6 महिने त्या ठिकाणी राहिले, राधा राणी जवळ राहिले. आणि राधा राणीने सांगावं, उद्धवा आता इथं थांबू नका, तुम्ही परत जा. उद्धवजींनी राधा राणीला म्हटले, तुम्ही चला तिकडे. त्यावेळेस राधा राणी म्हटले, मी येणार नाही. का? लांब नाही आम्हाला फार, मथुरा द्वारका फार लांब नाही, जवळ आहे. पण तत् सुखे सुखित्व, ज्याच्यामध्ये त्यांना सुख वाटतं त्या सुखामध्ये आम्हाला सुख वाटणं, याला प्रेम म्हणायचं. तत् सुखे सुखित्व, आम्ही येणार नाही. उद्धवा आता तू आमच्यापैकीच एक आहे, तू एक काम कर. काय? भगवंताकडे जा, भगवंताची सेवा कर. त्यावेळेस उद्धवाने म्हणावं, मी जाऊ, पण मला तुमची सेवा करायची. अरे उद्धव, माझी सेवा मला वाटलं असतं ना, मी करून घेतली असती, पण तू माझ्या एवढा जवळचा झाला, माझ्या प्राणनाथाची सेवा तुला देते, जा माझ्या प्राणनाथाची सेवा कर. आणि उद्धवजीला भगवंताकडे पाठवून दिलं. पाठवून दिल्यानंतर भगवंत वाटच पाहत होते, कधी माझा उद्धव येतो. 6 महिन्याने उद्धव आले. आल्यानंतर भगवंत पाहतायत, उद्धव आला, माझा उद्धव आला. भगवंताने उद्धवजींना पाहिलं. उद्धवजींनी काही नाही, नमस्कार नाही, डायरेक्ट गेले. त्यांना म्हटले, चला इथं काय थांबता, हे पद्या सोडून हे मी पाहतो सगळं, तुम्ही व्रजभूमीमध्ये जा. तुमची खरी गरज त्या व्रजभूमीत आहे, त्या गोकुळवासियांना आहे, तिकडे जा. त्या ठिकाणी तुम्हाला प्रेम आहे. सर्व असणारी गोपाळ रडतायत, गोपिका रडतायत. तुमची असणारी माता 5 वर्षे झाले तुम्हाला येऊन, तरी सुद्धा अजून पाळणा हलवते. माझा कृष्ण त्यामध्ये झोपला असेल. नंद बाबा अजून पायामध्ये चप्पल घातली नाही. ज्यावेळेस कृष्णाची भेट होईल त्यावेळेस मी पायामध्ये चप्पल घालीन. त्यांच्या पाय पाहिला तर पायामध्ये काटे रुतलेले आहेत. एवढं प्रेम तुमच्यावर करतात आणि तुम्ही खुशाल या ठिकाणी राजे म्हणून बसला. मी सांभाळतो, तुम्ही जा म्हणे तिकडं. त्यावेळेस भगवंताने उद्धवाला सांगितलं, उद्धवा डोळे झाक. आणि उद्धवाने डोळे झाकल्याबरोबर पाहतोय तर काय, भगवंत मध्ये विराजमान आहेत, राधा राणी त्यांच्या शेजारी आहेत, सर्व असणारे गोप गोपिका आहेत.
यशोदा माता आहेत, नंद बाबा आहेत. आणि हे पाहिल्यानंतर उद्धवजींनी विचारलं कृष्णाला, देवा हे काय? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, उद्धवा मी कायम या व्रजभूमीत आहे. हे तुला बाकी जे जे दिसतंय ना, हा माझा प्रभाव आहे, पण माझा स्वभाव पाहायचा असेल ना, व्रजभूमीमध्ये जा. या व्रजभूमीमध्ये माझा स्वभाव तुला पाहायला मिळेल. मी कायम या व्रजभूमीमध्ये आहे. त्यावेळेस उद्धवजी सांगतायत, या भगवंताच्या प्रेमामध्ये पडणं सोपं नाही. त्याच्या प्रेमामध्ये पडू नका. प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा, प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा. प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा. प्रेमनगर म्हणजे वृंदावन आहे. प्रेमनगर म्हणजे ब्रजभूमी आहे. त्या ठिकाणी जाऊ नका. मुसाफिर म्हणजे कोण? जे भगवंतावर प्रेम करतात त्यांना सांगतायत प्रेमनगर मत जा मुसाफिर. काय ते सांगतायत? प्रेमनगर की सकरी हे गलिया, प्रेम नगर की सकरी गलिया, प्रेमनगर की सकरी हे गलिया, प्रेम नगर की सकरी गलिया, तामे दोन समाये मुसाफिर, तामे दोन समाये मुसाफिर, प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा. प्रेमनगर में सकरी हे गलिया. आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणच्या ज्या गल्ल्या आहेत त्या लहान आहेत. का? कारण त्या ठिकाणी जाताना माणसाने एकच गोष्टी मनात धरून गेलं पाहिजे, प्रेमनगर की सकरी हे गलिया. दोन भाव नाही धरायचे, एकच. त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळतं ते फक्त आणि फक्त प्रेम. प्रेमनगर की सकरी हे गलिया, तामे दोन न समाय. म्हणून मुसाफिर प्रेमनगर मत जा, प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा. त्या पुढे सांगतायत या प्रेमनगरामध्ये, प्रेमनगर की सुंदर है परिया, नगर की सुंदर परिया. प्रेमनगरामध्ये गेल्यानंतर सुंदर पर्याय म्हणजे सुंदर पर्याय म्हणजे जेवढे काही या भगवंताचं गुणगान वर्णन करतात, जेवढे व्यास आहेत या व्यासांना परी म्हटलेलं आहे. आणि या उक्तीमध्ये आम्ही सुद्धा भगवंताच्या लहान लहान परी आहोत. आम्ही भगवंताचं गान करतो. प्रेमनगर सुंदर हे पर्या, प्रेम नगर की सुंदर परिया. पर्या काय करतात? भगवंताचं वर्णन गुणगान करतात. आणि जेवढे काही भक्त आहेत त्या भक्तांना भगवंताच्या प्रेमामध्ये लाखो लोग लुभाए, लाखो लोग लुभाए मुसाफिर, प्रेमनगर प्रेम नगर मत जा मुसाफिर, प्रेम नगर मत जा. सुंदर वर्णन आहे पण वेळेअभावी एवढं करता येत नाही. ब्रह्मानंद कोई विरला त्या पोहोच,
एखादाच व्यक्ती त्या प्रेमनगरीमध्ये जातो, भगवंताची प्राप्ती करून घेतो. उद्धवजींना भगवंताने प्रेमी केलं आणि प्रेमी केल्यानंतर भागवताचा जो उत्तरार्ध आहे तो उत्तरार्ध सुरू होतो. या उत्तरार्धामध्ये भगवंताने तारुण्यामध्ये केलेले जे कार्य आहे, ज्या लीला आहेत त्याचं वर्णन येतं. भगवंताने हा जो जरासंध आहे, या जरासंधामुळे 17 वेळा ही जी पृथ्वी आहे ती निक्षत्रिय केली, अनेक असणारे राक्षस मारले, मथुरेमध्ये लोक घाबरायला लागले, द्वारकेची निर्मिती केली, सर्वांना त्या ठिकाणी पाठवलं. 18व्या वेळी त्याला मारायचं होतं पण तो स्वतः आला नाही. तो काल यवन आला, मुचकुंदाच्या द्वारे त्याला मारलं आणि त्याला मारल्यानंतर बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण यांना सांगितलं, हो 9:30 वाजले, लग्न बिग्न काय करायचं का नाही, लग्न केलं पाहिजे, आता उशीर व्हायला लागला. त्यावेळेस मग बलराम दादांचा विवाह झाला त्या रेवतीशी आणि आपल्या भगवान श्रीकृष्णांचा विवाह करायचा. कोणाशी विवाह करायचा? मग त्यावेळेस रुक्मिणी मातेचं पत्र आलं, सुदेव ब्राह्मणाद्वारे रुक्मिणी मातेचं पत्र आलं आणि ते पत्र भगवंताजवळ आलं. भगवंताजवळ ते पत्र आल्यानंतर भगवंताने लगेच ते पत्र वाचलं नाही. हे पत्र म्हणजे पहिलं प्रेमपत्र, पहिलं लव्ह लेटर ज्याला म्हटलं जातं, पहिलं प्रेमपत्र. आज तर त्या प्रेमाला उपमा नाही, त्या उपम्याला शिरा नाही, त्याच्यात काहीच नाही. आजकाल प्रेम नाही, मग आजकाल काय, सर्व स्वार्थ आहे. प्रेम पाहायचं असेल तर वृंदावनात जावं. आमच्या कुणालजी आम्हाला नेणार आहेत. कुणालजी म्हटले आपल्याला कथा करायची. महाराज जी हमें वहां कथा करनी है. ठीक है, अब 10-15 लोग पहले आइए, 10-15 दिन में हम वृंदावन आपको घुमा देंगे. मग आम्ही म्हटलं येऊ. मग आम्ही 10-15 जण जाणार आहोत. आमचे सर्व सद्गुरू श्री माझे वडील, आमचे धनु महाराज, आमचे सचिन शेठ, आमचे रामदास काका, आम्ही जाणार आहोत. ते म्हटले एक बार आप देख के आइए फिर हम कथा करेंगे. म्हटलं ठीक आहे, वृंदावनात जा, त्या ठिकाणी ते प्रेम पाहायला मिळेल. रुक्मिणी मातेने भगवंताला पत्र पाठवलं. का पत्र पाठवलं? हे जे रुक्मिणी माता आहे, या रुक्मिणी मातेने भगवंताचं स्वरूपाचं वर्णन ऐकलं होतं नारदांद्वारे आणि स्वरूपाचं वर्णन ऐकून भगवंताशी त्यांनी मनोमन विवाह केला. आपल्याला विवाह करायचा तर भगवंताशी. शिशुपालाला सांगितलं, त्यांच्या असणाऱ्या भावाने शिशुपालाशी त्यांचा विवाह लावून देण्याचं ठरवलं. ते म्हणते मला विवाह करायचा तर भगवंताशी, भगवंताशिवाय आता मी कोणालाच जाणार नाही, वरणार नाही, भगवंताशी विवाह करेन. तेने विना जीवा सुख नवे, मला त्याच्याशी विवाह करायचा आहे. नैनों में तेरी तेरी सूरत समाए, नैनों में मेरे तेरी सूरत समाए, कैसी भूल गई शाम तेरी याद आए, बंसी के पीछे पड़ गए, बंसी के पीछे पड़ गए, ये तो पड़ गए पड़ गए पड़ गए, मेरे नैना लड़ गए, हाय रे मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए, हाय रे मेरे नैना लड़ गए. हो बाकी बिहारी से कुंज बिहारी से रास रचैया से, मेरे नैना लड़ गए, हाय रे मेरे नैना लड़ गए, हो मेरे नैना लड़ गए, हाय रे मेरे नैना लड़ गए. ते भगवंताला असणारं पत्र लिहून दिलं. भगवंताचं गुणगान ऐकलं होतं नारदांकडून. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते, निर्विश्य कर्ण विवरैर हरतुंगतापम, रूपम दृशा दृशिमताम किलार्तलाभम, तवयच्युता विशती चित्तम पत्रपम मे. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं नारदांकडून. ज्या वेळेस त्यांना विवाह करायचा त्यावेळेस रुक्मिणी माता काही खाईनात, काही पेनात. त्यावेळेस त्यांचे आईवडील विचार करायला लागले काय झालं असेल रुक्मिणीला. त्यांच्या मैत्रिणीला पाठवलं आतमध्ये आणि म्हटलं काय झालं विचार. त्यांची मैत्रीण रुक्मिणी मातेकडे गेली आणि त्यांना विचारलं काय झालं, तुम्ही काहीच करीनात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्या मनाला आता काहीच आवडेल. मग माझं मन तिकडं लागलंय. कधी असणारा तो भगवंत, तो असणारा परमात्मा ज्याचं मी गुणगान ऐकलं त्याच्याशी मी विवाह करते असं मला वाटतंय. जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा. तुझ वीण केशवा अनुनावणे, तुझ वीण केशवा
सरली अजूनी कान जिवे अनुसरले अजूनी कान तुझं बिन केशवा आणून आवडे त्यांच्याशिवाय मला कोणीच आवडत नाही. आता वेगी आणावा तो सये प्राणू माझा. एकच अपेक्षा काय, पटकन असणारा तो माझा परमात्मा ना. वेगी आणावा तू सये आणावा 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 प्राणू माझा जीवे अनुसरली अजूनी काणे. तो असणारा परमात्मा त्याच्याशी विवाह करायचा. ती असणारी तिची मैत्रीण विचारते, अगं हे वर्णन तू कुठं आहे की आजच्या भाषेत बोलायचं झालं हे तू कुठं पाहिलं? इंस्टाग्रामला त्यांची प्रोफाईल पाहिली, फेसबुकला त्यांची प्रोफाईल पाहिली, एवढं प्रेम कसं जडलं? अग नारदामुळे त्या माझ्यावर प्रेम जडलं. हे बघ रुक्मिणी, या इंस्टाग्रामला फेसबुकला बोलायचं नसतं. काय त्याच्यावर नाव असतं संजय, त्याच्यावर नाव असतं संजय पण असतो सलीम. हा जरा जपून रुक्मिणी, जरा जपून. ती म्हणते अगं असं काही नाही, नारदांकडून ऐकलंय मी आणि माझं मन त्यांना देऊन टाकलं. सुदैवान ते पत्र घेऊन गेले. त्या पत्रामध्ये होतं, विनती सुनिये नाथ हमारी, विनती सुनिये नाथ हमारी. हृदयेश्वर हरि हृदय विहारी, हृदयेश्वर हरि हृदय विहारी. मोर मुकुट पीतांबरधारी, विनती सुनिये नाथ हमारी. पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये सांगितलं, माझा असणारा शिशुपालांसोबत विवाह होऊ शकतो आणि त्याच्याकरता आम्ही आमची असणारी जी माता आहे तिच्या दर्शनाकरता आम्ही जाणार आहोत. त्यावेळेस तुम्ही या, माझं अपहरण करा. भगवंत आले. भगवंताने रुक्मिणी मातेचं अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर आता भगवंताचा विवाह होणार आहे. जो विवाह आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि तो विवाह झाल्यानंतर मग या टाकळी गावात काय वाजत गाजत. आओ मेरी सखियां मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे ऐसे सजा दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखियां मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे ऐसे सजा दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की. सत्संग में मेरी बात चलाए, सतगुरु ने मेरी कीने सगाई. उनको बोला कि हाथ लेवा करा दो, उनके बोला को हाथ लेवा करा दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन. ऐसी ओढ़ो चुनरी जो रंग नाही छूटे, ऐसा वर दूल्हा जो कब नाही छूटे.
ऐसी वर दुल्हा जो रंग नाही छोटे, ऐसी वर दुल्हा जो कब नाही छोटे। अटल सुहागवानी बिंदिया लगा दो, अटल सुहागवानी बिंदिया लगा दो। मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो।